नमस्कार. काही वाक्य ऐकली आणि आणि काही दृश्य बघितली. चला एवढं भयंकर वाटलं ना, की काय हे काय चाललंय नेमकं. आणि या सगळ्यामध्ये ज्यांना आधी आपण मोठेपण देऊन ठेवलं त्याचं काय. अभिजित दिपके नावाचा एक तरुण मुलगा अमेरिकेत जातो. काय तो संभाजीनगरचा असतो, तो अमेरिकेत जातो, तिथून परत येतो, एक कॉक्रोच जनता पार्टी वाढतो. मग सगळेच कॉक्रोच त्याच्या मागे आजूबाजूला जमा होऊ लागतात. 10-15 हजार कॉक्रोचचा एक असा मस्त मेळा जमतो आणि ते 15,000 कॉक्रोच म्हणून दिल्लीत धिंगाणा काय घालतात, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा काय घेतात. आणि मग तो असा काही चमत्कारी पुरुष वाटायला लागतो जगाला, की बस त्याला देवत्व प्राप्त करून दिलं जातं. आणि मग उद्धव ठाकरे म्हणतात तो विष्णूचा अवतार आहे. कोण? अभिजित दिपके. जो दिपके हिंदू धर्माला मानत नाही, ज्याचा हिंदू धर्माशी संबंध नाही, जो आंबेडकरी विचारधारा स्वीकारता हे सगळ्या हिंदू धर्माला नाकारतो, तो दिपके विष्णूचा अवतार होतो. दिपकेला तरी मान्य होईल का विष्णूचा अवतार म्हणलेलं? बाकी सोडा, दिपकेला तरी मान्य होईल का? पण उद्धव ठाकरे त्याला विष्णूचा अवतार म्हणू लागतात. आणि एक चमत्कारी असा पुरुष म्हणून त्याला बोललं जातं की बस आता दिपके म्हणजे भलताच कोणीतरी मोठा व्यक्ती झालेला आहे. काही महिन्यापूर्वी या सगळ्यांनी असंच मोठेपण मनोज जरांगेंना बहाल केलेलं होतं. मनोज जरांगे मराठा आंदोलनाचे प्रणेते जर या दिपकेच्या सारखे असतील किंवा दिपकेच्या पेक्षा कमी असतील तर जरांगेंचा अपमान नाही का हा? आणि सगळ्यात मोठी गोष्ट, दिपकेचं आंदोलन समोसा खाऊन झालंय, दिपकेचं आंदोलन बर्गर खाऊन झालंय, दिपकेचं आंदोलन 5 स्टार हॉटेलात जाऊन झालंय, कॅफेमध्ये जाऊन कॉफी पिऊन झालंय, कोल्ड कॉफी पिऊन झालंय. दिपकेच्या आंदोलनात खाण्याची रेलचेल होती. दिपकेच्या आंदोलनात बांगलादेश, कतार, दुबई, इकडून तिकडून खाणं येत होतं. हा विष्णूचा अवतार. आणि बिचारे मनोज जरांगे आपल्या मराठा बांधवांना भाकरीवर चटणी घेऊन, कोरड्यास लेके चटणी लेके, भाकर तुकडा लेके, डांबरी सडक से मुंबई जाते थे, आणि त्यांचं आंदोलन यशस्वी होत होतं. मनोज जरांगेंनी आत्तापर्यंत केलेली 11 आमरण उपोषणं, हसू येतं, 11 आमरण उपोषण, हसू नाही, मला गंभीर वाटतं. आमरण उपोषण 11 वेळेला केलंय, म्हणजे मरण येईपर्यंतचं उपोषण 11 वेळेला केलंय. तर हे आता हे 11वं असेल का 12वं असेल मला माहीत नाही, कोण मोजत बसलंय त्याला. पण जरांगेंनी केलेली उपोषणं ही अशी बर्गर खाऊन, पिझ्झा खाऊन, नूडल्स खाऊन, कोल्ड कॉफी पिऊन केलेली नाही आहेत. त्यांनी लोकांना जमा केलाय आणि कोणत्याही सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सपेक्षाही स्वतःचा इन्फ्लुएन्स वापरून त्यांनी ते केलंय. म्हणजे मनोज जरांगेला वाऱ्यावर टाकलं तुम्ही. नवा मिळाला की पहिला गेला, नवा मिळाला की पहिला गेला. हे मध्ये असंच त्या कन्हैया कुमारला आणून फिरवलं. ते डपडी वाजवीत हमें चाहिए आज़ादी, हमें चाहिए आज़ादी, मेरे पैरों को ये जानने का हक है. ते डबडवाला आणलं होतं महाराष्ट्रात, त्याला हिरो करून टाकला. कन्हैया कुमार म्हणले प्रचंड मोठं परिवर्तन करणार आहे. आणि मग त्याला इकडून काय डाव्याकडून काँग्रेसमध्ये घेतलं, काँग्रेसचा नेता केलं, बिहारची सत्ता गेली. आलीच नाही बिहारमध्ये सत्ता त्या कन्हैया कुमारला सोबत घेऊन. मग ते डबडवाला दिलं सोडून, जरांगेला पकडलं. जरांगे आल्यावर म्हणले आता बघा भाजपचा सुपडा साफ होणार आहे. सत्ता भाजपची नुसती राज्यात नाही, देशात आली, राज्यात आली, जिल्हा परिषद आली, पंचायत समिती आली, नगरपालिका आली. उरलं काय? हे म्हणले जरांगेचा काही कामाचा नाही. मग आता दिपके आला पाहिजे. अरे रोज एक नवा खेळ काढता, मदारीत का काय तुम्ही? डुगडुग डुगडुग डुगडुग, बोल जमुरे, बोल जमुरे. जमुरा बोलला, हटाओ मोदी, हटाओ शाह, हटाओ ये, हटाओ वो. अरे प्रत्येक वेळेला नवं कांड काढायचं, नव्या माणसाला विष्णूचा अवतार द्यायचा. सत्ता प्राप्त करण्यासाठी किती लाचार झालेले आहात हे तुमच्या देहबोलीतून कळतं. उद्धव ठाकरे तर विष्णूचा अवतार म्हणाले. ते उद्धव ठाकरेचा एक खास माणूस इथला, म्हणजे मला आश्चर्य वाटतं, 4 वेळेला खासदार राहिलेत, 1-2 वेळेला आमदार राहिले असतील, काही वर्ष मंत्री राहिले, चंद्रकांत खैरे. किती दीन अवस्थेत त्या दिपकेच्या घरी गेले होते आणि कसं बोलत होते. म्हणजे
माझा कार्यकर्ता कसा तुमचा जवळचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न चालू होता. काय स्पर्धात लागली आहे, स्पर्धात लागली आहे. जरा बघा आधी त्या खैरेंची अवस्था बघा. त्यांची मिसेस म्हणजे यांची आई. दीन गायकवाड माझे खास. हो त्यांची पुतणी. अच्छा अच्छा. माझे एकदम खास. आणि पाहिलं, ये अकेले नहीं है, ऐसे बहुत है मैदान में, बहुत है. ते कडू अण्णाव आहे, उगीच ते आपलं अंगावर जायचं नाही माझ्या. बच्चू तसंही म्हणलं की पुन्हा प्रॉब्लेम होतो. त्यांना काय कोण्या नावाने हाक मारावं तेच कळत नाही. बच्चू म्हणावं तरी अपमान, कडू म्हणावं तरी अपमान. बच्चू कडू म्हणतो, डबल अपमान वाटायची शक्यता आहे. पण तो सन्मान आहे, नाव आहे. आदरणीय बच्चूजी कडू असं म्हणू का? हा ठीक आहे. तर ते बच्चू कडू सुद्धा गेले, तेही व्हिडिओ बघा. का गेले? ते म्हणले आम्ही आंदोलनवाले, आमचं आंदोलनवाला चलते म्हणले, त्यांची भेट घेतलीच पाहिजे आम्हाला, आम्ही करतो तेही करतो म्हणून आम्ही गेलो. अहो बच्चू कडू, तुम्ही केलेल्या आंदोलनामुळं मला प्रकाश महाजनांनी तुमचे पाय धुतले. तो म्हणजे प्रमोद महाजनाच्या भावाने तुमचे पाय धुतलेत. आणि सर तुम्ही गेले तिथं निघून. तुमचं आंदोलन चांगलं होतं, तुमची आंदोलन करण्याची पद्धत चांगली होती, म्हणून त्यांनी धुतले असतील पाय. पण तुम्हाला त्या दिपकेचे पाय धुवायला जावं वाटलं. मला प्रकाश महाजनाच सांगायचं आहे, तुम्हाला काय बुद्धी झालती त्याचे पाय धुतले, हे ते कुणाचे पाय धुत गेलं बघा. तुमचे काय किती अधपतन व्हायला लागलं आहे तुम्ही केलेल्या प्रेमाचं, हे तुम्हीच जरा बघून घ्या. काय आहे, या सगळ्यांना सवय लागली आहे. लगेच काहीतरी असं चमकणारा दिवा दिसला की आपलं काम भागेल का, आपलं होईल का असं वाटायची शक्यता वाटते. आणि हे सगळे या स्वरूपात बोलू लागतात. मग खैरे काय, उद्धव ठाकरे काय, बच्चू कडू काय, किंवा संजय शिरसाट काय, ते गेले तिकडे भेटायला लगेच. यांना आपल्याला काहीतरी आधार मिळेल असं वाटू लागतं आणि हे त्याच्या जी हां करू लागतात. बाकी ते करा, आम्हाला काय करायचं आहे. तुम्ही कुणाचे पाय धरावे, कुणाचे पाय धुवावे, कुणाचे पाय चाटावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला फक्त इतकंच म्हणायचं आहे की बाबांनो, मनोज जरांगेंची इतकी अधोगती नका करू, त्यांना इतकं कमी नका समजू. मनोज जरांगे दिपकेच्या आंदोलनात सल्ला द्यायला गेले, जे काय करायचं ते मीडियासमोर करा म्हणून. आणि त्याच जरांगेंना दिपकेपासून प्रेरणा घेऊन जर आंदोलनाला बसावं वाटत असेल, त्यांनी केलंय, मग आता आपणही केलं तर जाम करून टाकू, आपणही पाडून टाकू, एकदा फडणवीसला काढूनच टाकू, हे असलं काही डोक्यात असेल ना, तर जरांगे साहेब तुमचं सुद्धा अधपतन व्हायला लागलंय, एवढं लक्षात ठेवा. नमस्कार.